वाशिममधील सामूहिक कॉपी प्रकरणामध्ये आतापर्यंत 27 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक निधी द्या अशी शिफारस 6व्या वित्त आयोगाने केल्याचं समजतंय आणि त्यामुळे राज्यातल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना राज्य सरकारनं कररूपाने जमा होणाऱ्या महसुलातील 40% अधिक निधी हस्तांतरित करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी काहीही उपाययोजना देखील सुचवण्यात आलेल्या आहेत। राज्याचे माजी मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या 6व्या वित्त आयोगाने आपला अहवाल राज्यपालांना सादर केलेला आहे। कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचं वक्तव्य महापौर रूपा राणी निकम यांनी केलेलं आहे। दररोज हद्दवाढीबाबत पाठपुरावा करू असं आश्वासन महापौरांनी दिलेलं आहे। आज जर कोल्हापूर शहराची तुम्ही परिस्थिती पाहिली तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे आणि त्यामुळे काही खेडेगाव नाराज आहेत की जर कोल्हापूर शहरच सुस्थितीत नाही तर आम्ही तुमच्यामध्ये येऊन काय करणार आहोत। एक महापौर म्हणून मला असं वाटतं की प्रथमतः आपण कोल्हापूर शहरच इतकं सुंदर सुस्थितीत आणि सगळ्या सोयीनुसार करूयात की जेणेकरून त्या लोकांचाही ओढा नक्कीच आपणहून कोल्हापूर शहरासारखे येईल असं मला वाटतं। या अनुषंगाने चांगल्या पद्धतीने गांभीर्याने मी स्वतः विचार करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।